होतो बाई, त्याला जीव घाबरतो. आम्हाला आणखी सरकारनी आम्हाला नाही, आमना घरचा माणूस नाही, कोणी नाही, पण त्याच्या बाईशी काय करवा. कधीपासून तुम्ही रांगेत उभे आहेत? 4 वाजे बाई रांगी बाई उभी बाई नक्की. आणि आता किती वाजता नंबर लागला तुमचा? काय सरकारला काय करणार तुम्ही? काय मागणी मागणी काय सरकार? मान्य करायला तर आम्हाला पाहिजे, आम्हाला देवाला पाहिजे काहीतरी. आज पहाटेपासून आम्ही रांगेत उभे आहोत. अद्याप सिलेंडर मिळालेलं नाहीये. आम्ही निम शासकीय कर्मचारी आहोत. आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते, परंतु या ठिकाणी खूप गर्दी होते. पावती फाडण्यासाठी पहाटेपासून रांगा कराव्या लागतात. सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासून उभं राहावं लागतं. तरी सिलेंडर मिळेल याची गॅरंटी नसते. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी घरपोच सिलेंडर सेवा सुरळीत केली तर बरं होईल. कारण 40 अंशाचं तापमान आहे. लोक 4-4, 5-5 तास इथे उभे राहतात. त्यामुळे एखाद्याच्या जीवाला उष्माघातामुळे धोका होऊ शकतो. तरी प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. आमच्या घरात जर कोणी आणणार नाही त्याला यावं लागतं. आम्ही रात्रीच्या 12 वाजेपासून इथे बसलोय. पावती पाडायच्या ठिकाणी दिवसभर तिथे थांबलो आम्ही. असं नका करा ना. ज्यांच्या घरात माणसं आहे ते आणतात, पण आमच्या घरात कोणी नाही. करायचं ना. सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे काय मागणी आहे? नाही मागणी असं करायची चालू सुरुवात ठेवा बुवा. 1-2 इंजनची जास्त ठेवा. धरणगाव मध्ये, धरणगाव तालुका या